नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 7 डिसेंबर 2025. लो पहिला आंघोळ केली. आता वाजलेत हे काय 9 वाजलेत. आंघोळ केली, नाश्ता केला. मग आता जायचं आहे कामावर. 9:30 वाजता कामावर जाणार आहे. इथं ठेवल्या वाकळा फाटकीच आईनं वाकळा ठेवल्या. होय ग आई, ती वाकळा फाटकी कशाला ठेवल्या? हा, ती फाटकी वाकळा टाक की. होय, थांब दाखवतो तुला. सगळी फाटकी वाका ठेवल्या घ्या, सगळी चिंध्या झाल्या तरी वाका ठेवल्या. ही म्हणतोय मी, बाहेर फेकू का? ही लागणार नाही ना? हे कापूस सगळा बाहेर आलाय. टाकतो बघ, परत म्हणशील टाकलं. सगळी वाका फाटल्या. ठीक आहे, कापूस बाहेर निघाला. ही इथंच ठेवतो कुठेतरी, कारण की फाटके वाकळ कशाला उगाच ठेवली म्हणलं. उगाच पण ही जाळलेली बरी. ही काय इथंच ठेवतो कुठेतरी. हा चुलीला जाळा लागला. ही काय हा बरं वाटते तेवढंच. तेवढीच अशी उभी त्या ना शेकायला गेली, कारण थंड पण लय आहे. पाणी कडक तापलं. हे काय पप्पाला पाणी ठेवलं या, कडक तापले तरी अजून पाणी घेते तीच. आत बसली ती अजून, कारण की त्यांचं लवकर आवरत नाही ना. सगळं हळूहळू काम असते. निवांत पाणी उकळी तरी घ्यायचं नाही काय. हा थंड 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 एवढी आहे काय सांगू. असं कुडकुड कुडकुड होतंय बाहेर आल्यावर. मग चुलीजवळ बसलोय. वाकाळ चुलीतच घालून टाकायचे, जाळून टाकायचे. काय उपयोगच नाही. उगाच फाटक्या वाकाळ ठेव ही ठेव करत बसत्या. त्याचा काय उपयोग नाही आणि काय नाही. 4-5 दिवस झाली वाकाळ पडल्या फाटकी. म्हणलं हे टाकूनच देतो. उगाच एवढी फुलं काढल्यास? अगं 2-3 काढ म्हणले तुला. एवढं काढल्यास? फुलं दररोज लागतात काढाय. काय ती लावायला बाकीची उरली पाहिजेत का नाही फुलं दररोज? तू सगळीच काढून बसतेस. बघा एवढी फुलं काढतात आहे ना, सगळी एकदमच फुलं काढत्या. आता देवाला सगळी लावतो फुलं. एक 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 झेंडूची लावतो. लय दिवस झालं झेंडूची ठेवली नाहीत फोटोवर. झेंडूची हे काय 2-3 आणलेलीस की झेंडूची? आता ही एक 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 ठेवतो इथं. म्हणजे एवढे राहिलेले इथं ठेवायचे एक 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 फुलं. ही बघा सगळी फुलं काढून टाकली आहे ना. ह्या झाडाची काढली, ह्या झाडाची काढली. तिला दररोज सांगते ठेव ठेव फुलं ठेवायची, कारण की फुलं दररोज थोडी थोडी आली का नाही लागतात ना देवाला. ही आई काय करते माहिती आहे का, एकदमच फुलं काढते सगळी. म्हणजे पाक पिलटे बनवून सगळंच एकदम काढत्या. दररोज फुलंला म्हणजे दररोज ठेवत नाही, थोडी थोडी काढायची असं नाही. डायरेक्ट सगळी पिलटी भरून सगळी फुलं आणते. इकडची सगळी संपली आहे का. तेवढं गुलाबाचं एकच राहिले तिकडं. गुलाबाचं हे का पप्पा आलं आत्ता आलं बघा. पाणी तापलं, पाणी कडक तापलंय. तुम्ही करणार आहे ना आंघोळ? नंतर करणार आहे वे. पाणी म्हटलं तापलंय कडक. ती काय वाफ सगळी यायला लागल्या. बाथरूमला गेल्या आत आहे. हा बर बर. आज काय पावटा सोलाय दोघं पण? हा होय. कुठलं पावटा आहे का ते? वरणा म्हणजे? हा इकडे ही सोलते ती तिकडे तू सोलते. ह्याचं आमटी करणार आहेस काय? कचरा किती झाला आहे. काय टाकायचं आहे? टाकायचं काय सांग.
संपलं पण काय नाही असेल की एवढं झालं. होय संध्याकाळचं कराय सकाळ सकाळच काढते भर कचरा टाकून येतो सुपलीत भर. कुठं आहेत भांडी बाहेर येतोय की काय करायला आता त्याच्यावर पाठ ठेवली त्याच्यावर ताट बसतोय का सुपलीत एवढा मला कचरा आहे. थंड वाजते ना मग सगळं ओलं झालं. दे फुलं कुठं तू आणलीच नाहीस. मला वाटतं इथं आणून ठेवलीस फुलं देवाला. फडकं तिथंच आहे की ती काय महाग आहे महाग पडले फडकं. दे कचरा टाकतो दे की काय टाक पिशवी टाक म्हणते ती काय त्यात बघू. लिंबाचा पाला आहे यात बुर्रा झालाय का धोर कसला केलाय मग माग पाल बघू बुर्रा आलाय का लिंबाच्या पाल्याला बघू. एवढं कुजलेला पाला लिंबाचा ह्याचा रस करणार दिसतोय. ताजा पाला लागतो त्याला लिंबाचा. माझा जुना मोबाईल पाकच फुटला आहे म्हणजे फुटल्याला त्याला चिटकवला आहे म्हणजे फेविक्विक लावून कडनं चिटकला आहे काय जुना मोबाईल माझा. तुम्हाला दाखवलेला बघा यो दाताने चार्जिंग काढायला लागते. ठीक आहे ह्यो फुटका मोबाईल होता माझा. ह्याला काय केलं माहिती आहे का मी ही कडनं ग्लास होती ही सगळा डिस्प्ले कडनं सगळा ही कडनं निघलेला सगळा डिस्प्ले. पण असं केलं का नाही डिस्प्ले पाक खाली येत होता असं एवढा मोबाईल पाक कडनं चिरलेला. मग ह्याला काय केलं माहिती आहे का कडनं ह्याला ते फेविक्विक आणलं पाचवालं फेविक्विक आणलं आणि जरा डिस्प्ले सगळा वर केला आणि कडनं ह्याच्या असं ओतलं सगळं. ही जी कडनं सगळं ओतून घेतलं पहिला लावून घेतलं ही आणि परत असं हाय असं चिटकवलं दाबला आणि दाबून झालं तेव्हा ती 2 मिनटं जरा थांबलो मग जोरात चिटकलं. मग काय असं केलं तर निघत नाही काय अजिबात निघत नाही डिस्प्ले पाक असा जाबून कायमचं त्याला पॅकच करून टाकले मोबाईलला म्हणजे निघायची भानगडच नाही. आता यो जोपर्यंत जगल तोपर्यंत जगवायचा ह्याला वापरायचा आणि जेव्हा ह्यो बंद होईल तेव्हा ह्यो नवीन मोबाईल वापरणार मी. म्हणजे ह्यो नवीन मोबाईल आहे का नाही ह्यो जे शूट करतो मी हा मोबाईल ह्यो कुठं बाहेर नेत नाही ना मी कारण की ह्यो मोबाईल आणि ह्यो कशाला न्यायचा. ह्यो मोबाईल हाय माझ्याकडे चालू आहे इथंपर्यंत चालवायचा उगाच घेऊन काय करायचा मग ह्यो घरातच पडणार ह्यो कोण वापरत नाही ना मोबाईल. म्हणून आता ह्यो मी नवीन घरात ठेवतो आणि ह्यो जोपर्यंत जेवण द्याय तोपर्यंत वापरणार परत द्यायचं फेकून कुठेतरी परत ठेवायचा बाद झाल्यावर. आणि ही इथं पण जरा ते आत फेविक्विक गेलं आहे फेविक्विक इथं आत गेलं आहे हे काय ही जरा तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे असं काळ्यामध्ये दिसत नाही फेविक्विक काळ्यामध्ये दिसत नाही फेविक्विक ह्याला पांढरं केलं पाहिजे. ठीक आहे हे दिसलं का इथं ही फेविक्विक गेलं ह्याच्या आत म्हणून हे असं झालं हे कडनं म्हणजे ज्यादा फेविक्विक घातलं ना मी इथं त्यामुळं पाक ते आत असं पसरत गेलं चिटकवताना. हे पांढरं केलं का नाही दिसतंय असं काळं केलं की दिसत नाही आहे असं आहे या मोबाईलचं काम. राहू दे वापरायचा जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरून घ्यायचं त्याला काय. चार्जिंग लावलेलं आहे 90% झालं हे काय चार्जिंग पण व्यवस्थित होतं आहे सगळं क्लिअर चालतं आहे मोबाईल हे काय. एवढं क्लिअर चालत असताना कशाला उगाच ठेवायचा घरात म्हणते मी आहे का नाही वापरून टाकायचा. चार्जिंग नकोच लावाय कारण की आपल्याला 90% झालं आहे कशाला उगाच कामाचं लावायचं
बिनकामाचं ही मोबाईल कुठं पण ठेवते बघा असं आहे आई. हे मगाशी मध्ये चार्जिंग कर. हाय चार्जिंग हाय हो का आई. मोबाईल कुठं पण ठेवत जाऊ नको ग. होय जेवचा टेबल काय सांगू? हातातच ठेवत जा. कोणाचा फोन येतोय कोणाचा नाही. हो इथं ठेवलाय बघ.